हॅलो, हाय, सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एका मंदिराबद्दल बोलणार आहे. तर ते मंदिर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये आहे. पाटण तालुक्यामध्ये मल्हारपेठ म्हणून एक गाव आहे. तर मल्हारपेठपासून 3 किलोमीटर अंतरावरती येरळवाडी नावाचं एक गाव आहे. तर त्या गावामध्ये हे मंदिर आहे. तर या मंदिराचं नाव आहे रुद्रेश्वर देवालय. हे मंदिर पांडवकालीन स्वयंभू शिव मंदिर आहे. येरळवाडी गावातील ग्रामदैवत आहे हे मंदिर. तर येथे स्वयंभू शिव या मंदिराच्या भोवती असलेल्या निसर्ग सौंदर्यामुळे या मंदिराला पर्यटनाचा क दर्जा देण्यात आलेला आहे. या मंदिरामध्ये पांडवकालीन स्वयंभू शिवलिंग आहे. या मंदिराच्या भोवती तुम्ही पाहत असाल घनदाट अशी झाडे आहे. या झाडीमध्ये बरेचसे प्राणी असतात, पण या प्राण्यांमुळे आजपर्यंत कोणत्याही भक्ताला जीवितहानी झालेली नाही किंवा कोणत्याही भक्ताला काहीही त्रास झालेला नाही. तर या मंदिराला सुरुवातीला पायऱ्या नव्हत्या. 2012मध्ये मंदिराचे ट्रस्टी जे होते त्यांनी अशा जांभ्या दगडामध्ये पायऱ्या बांधलेल्या आहे. त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी छान वाट तयार झालेली आहे. सुरुवातीला डोंगर चढूनच सर्वांना जावं लागत होतं, पण त्याच्यानंतर ट्रस्टींनी पायऱ्या बांधल्यामुळं छान रस्ता झालेला आहे मंदिरात जाण्यासाठी. या स्वयंभू मंदिराचं महत्त्व दिवसेंदिवस खूप वाढत चाललेलं आहे, कारण ते निसर्ग सौंदर्य पण खूप पाहण्यासारखं आहे आणि तिथे गेल्यानंतर वातावरण एकदम छान शांत असतं.